नमस्कार. पंढरपूर तालुका आणि शहराच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. असं म्हटलं जातं की राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रूही नसतो. परंतु त्याचा प्रत्यय पंढरपुरात मात्र 8-15 दिवसातून एका वेळेस आता पंढरपूरकरांना येऊ लागलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणजेच परिचारक गटाला विरोध करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीची पाठराखण करणाऱ्या नागेश भोसले यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्याच विधान परिषदेची निवडणूक फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केल्यानंतर पुन्हा तो मी नव्हेच असा पवित्रा घेत त्यांनी ती सही माझी नाही असं सांगून फत्तेपूरकर यांच्या उमेदवारीला बाधा आणण्याचं काम केलं. त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला विरोध करत आताचे विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीला ऐन वेळेला सहकार्य करून हातातोंडाशी आलेल्या पंचायत समिती सभापती पदास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना विरोध करत भाजपला केलेली साथ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनीच परिचारकांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून लढवलेली उमेदवारी. या सगळ्या घडामोडीकडे बघितल्यानंतर आता शुद्ध माणसाला एकच प्रश्न पडतोय, पंढरपूरच्या राजकारणात चाललंय तरी काय? होय, पंढरपूरच्या राजकारणात काय चाललं आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. राजकारणातले मित्र, पडद्यावरची चित्र आणि नाटकातली पात्र कधी बदलतील हे सांगता येत नाही. त्याचा प्रत्यय पंढरपूरकरांना सातत्यानं येत राहिलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंढरपुरातून शहर विकास आघाडी नावानं प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली झालेली आघाडी, तर भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तयार झालेली तीर्थक्षेत्र विकास आघाडी, त्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीत बिघाडी होऊन अभिजित पाटील यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत मांडलेली स्वतंत्र चूल. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घडायचं ते घडलं. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगराध्यक्ष, यातून पंढरपूरच्या विकासाचं कुठलंच काम आता साध्य होत नाही. नगराध्यक्षांना नगरसेवकांचा खोडा, तर नगरसेवकांच्या विषयांना नगराध्यक्षांकडून अडवणूक, अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरकर दुहेरी कात्रीत सापडल्यामुळं पंढरपूरचा विकास खुंटलाच आहे असं म्हणणं धाडसाचं ठरणार नाही. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऐन वेळेला गेली अनेक दिवस परिचारकांच्या सोबत असणाऱ्या आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या वसंत नाना देशमुख यांनी परिचारकांची साथ सोडत भालके आणि अभिजित पाटील यांच्या बरोबर युती केली. मात्र ऐन वेळेला त्यांच्याच कासेगाव पंचायत समितीच्या उमेदवारीवरून त्यांचे मतभेद झाले. त्यामुळं सवता सुभा मांडत वसंतराव देशमुख यांनी आपला पंचायत समितीचा एक सदस्य निवडून देखील आणला. पुन्हा सभापतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणजेच अभिजित पाटील, भगीरथ भालके यांचे पक्षीय बलाबल आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पक्षीय बलाबल समान झाले. त्यावेळेला एका सदस्याची गरज होती आणि तो सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या सोबत होता. त्यावेळेला भाजपला विरोध करून बाहेर पडलेल्या वसंत नाना देशमुख यांनी ऐन वेळेला भाजपला साथ करत पंढरपूर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मदत केली. हे उदाहरण ताजं असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडलेल्या घडामोडी, एकमेकांना केलेले विरोध हे विसरत ऐन वेळेला परिचारकांचा, मोहिते पाटलांचा आणि पालकमंत्री गोरे यांच्या विरोधातील मतांचा आपल्याला फायदा होईल या दृष्टिकोनातून ऐन वेळेला वसंतराव देशमुख यांना विधान परिषदेची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र तिथंही आता अनेक वेगवेगळे प्रकार राजकारणात पुढे येताना दिसत आहेत. नवीन ट्विस्ट या राजकारणात येताना दिसत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून मोहिते पाटलांचे समर्थक असणारे
आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या सहकार्यानं आमदार झालेले माळशिरसचे उत्तमराव जानकर यांनी आता ऐन वेळेला मी वसंतराव देशमुख यांच्या बरोबर राहणार नाही असा पवित्रा घेत थेट मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला असा मोहिते पाटलांच्या वरतीच आरोप केला आहे। आणि एका बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 4 आमदार या मतदारसंघात येत असताना उत्तमराव जानकर यांच्या रूपाने एक आमदार बाहेर पडला आहे। पंढरपूर माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी मोहिते पाटलांचं जे शक्य होतं ते विधानसभेच्या निवडणुकीपासून कमी केलेलं आहे, त्यामुळे तेही मोहिते पाटलांपासून 4 हात दूर आहेत। मोहोळचे आमदार राजू खरे हे तर मोहिते पाटलांच्या संपर्कात कधीच नव्हते आणि नाहीतही त्यांनी आमदार झाल्यानंतर थेट शिवसेनेच्या शिंदे गटाशी घरोबा करत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचा आमदार असलो तरी शिंदे साहेब माझे नेते आहेत असा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये वसंतराव देशमुख यांच्या पाठीशी नेमकं कोण राहणार हा प्रश्न आता येणाऱ्या काळ ठरवणार आहे। या निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न मोहिते पाटील आणि वसंतराव देशमुख यांच्याकडून होण्याचा प्रकार निश्चितपणाने घडणार आहे। परंतु परिचारक हे या गोष्टीला कितपत साथ देतील यावर या निवडणुकीची रंगत अवलंबून राहणार आहे। परिचारकांचा वाड्यावरती भेट देऊन विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन राजेंद्र राऊत यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारक यांना उमेदवारी डावलल्यानंतर त्यांच्या पांडुरंग परिवार आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थकातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। आता मालकांना नाही तर कोणालाच नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतलेला होता, पण त्यांची समजूत काढताना प्रशांत परिचारक यांनी मला पक्षानं भरभरून दिलेला आहे, मागील निवडणुकीत मला पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचं काम पक्षानं केलं आहे, त्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणार असा आदेश कार्यकर्त्यांना दिला असला तरी तो आदेश आता कार्यकर्त्याच्या पातळीवरती कितपत पाळला जाणार याकडेही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। एकंदरीतच या निवडणुकीत आकडेवारीचा खेळ पाहता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असली तरी देखील या मागच्या 2 निवडणुकांचा विधान परिषदेचा अनुभव पाहता प्रशांत परिचारक यांच्याकडे कमी मतं असताना देखील त्यांनी ही निवडणूक जिंकलेली होती आणि त्या अगोदर सुभाष बापू देशमुख आणि युनुस शेख यांच्यामध्ये झालेल्या निवडणुकीत केवळ 70 मतावरती सुभाष बापू देशमुख हे ऐन वेळेला काही फोडाफोडीचं राजकारण करून विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पोहोचले होते। आता निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रचाराची रंगत वाढणार आहे। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पातळीवरती सर्व कार्यकर्ते एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत, तर मोहिते पाटील आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जुन्या मैत्रीचा गळ टाकून काही लोक आपल्या गळाला लागतात का हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत। या सगळ्या वृत्तांताच्या घडामोडी आम्ही आपल्या समोर पोच करणार आहोत, त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज। धन्यवाद।